श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या घंटीला प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, जर तुम्ही एक महिला असाल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तुम्हाला, तर सांगा की जेव्हा तुम्ही तुमचे केस बांधता तेव्हा तुमचे केस तुटतात. त्याचं तुम्ही काय करता? तुम्हीही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का? किंवा कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देता का? जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावध व्हा, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हीही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का? तुमच्यावर कुणी तंत्रमंत्र केला आहे का? किंवा नकारात्मक शक्ती तुम्हाला त्यांच्या प्रभावाखाली ठेवत आहे का? तुम्हीही त्या लोकांपैकी आहात का जे नेहमी रागवलेले असतात, चिडचिडत असतात आणि आर्थिक, मानसिक व शारीरिक समस्या झेलत असतात? मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगते की ज्या महिलांनी आपले तुटलेले केस इकडे तिकडे टाकले, त्याचे जीवन समस्यांनी भरलेलं होतं. अशा महिलांवर नकारात्मक शक्तीचा परिणाम नेहमी राहतो. तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसांचं काय करावं? तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जाऊ शकता? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा महिलांच्या आज शृंगाराबद्दल काही चर्चा होते, तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकाचा उल्लेख होतो. या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साज शृंगारापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. समुद्रशास्त्रात असे सांगितले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावतात असे नाही, तर ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की बहुतांश महिला त्यांच्या केसांच्या संबंधित अनेक चुका करतात, ज्यांचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात. अनेक महिलांनी हे माहीत नसते की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी नाही. महिलांनी हे माहीत नसते की त्यांनी केस कधी कापावे, कधी नाही. डोक्याच्या केसाशी संबंधित जे काही नियम आहेत त्याच्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जाते. हिंदू धर्मात मान्यता आहे की आठवड्यातील 7 दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरते. नाही, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुवू नयेत आणि कापू नयेत. याशिवाय अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत, ज्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते. ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत होतो, त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो. याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही, तर जीवन आणि कुटुंबावरही होतो. सोमवारी सौभाग्यवती महिलांनी केस धुणे आणि कापणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात. त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो, ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात. शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानला जातो. हा दिवस माता लक्ष्मीचा असतो. शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते, ज्यामुळे घरात सुख, शांती, संपत्ती आणि वैभव वाढते. सोबतच शनिवार आणि रविवारच्या दिवशी महिलांनी आपले केस धुणे टाळावे, कारण तुमच्या कुंडलीत शनी, राहू आणि केतू कमजोर होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनातील शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. याशिवाय अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीसारख्या काही विशेष दिवशी महिलांनी आपले केस धुणे टाळावे, कारण हे दिवस धुण्यासाठी शुभ मानले जात नाही. आता जर महिलांचे केस कापण्याबद्दल बोलायचं झालं तर समुद्रशास्त्र असं म्हणतं की महिलांनी आपले केस कापायलाच नकोत, कारण महिलांचे केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात. तुमचे केस जितके जास्त लांब असतील तितकीच तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत असते. पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे कोणाच्या पायाखाली येतील. तसेच तुमचे केस खुलेही ठेवू नका. महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विंचरतात, त्यामुळे अनेकदा केस तुटतात. महिलांचे ते तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात. महिलांनी हे जाणून घेणे गरजेचे आहे की त्यांच्या केसाचे वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो.
ज्या महिला आपले केस इकडे तिकडे टाकतात त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकाच्या किंवा नकारात्मक शक्तीच्या हातात गेले तर त्याचा चुकीचा उपयोग होऊ शकतो. केसांचा वापर वाईट शक्ती तुमच्या विरुद्ध करू शकतात. अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी करतात. याशिवाय तंत्रशास्त्रात त्यांच्या शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसांचा वापर केला जातो. महिला जेव्हा त्यांचे केस विसरतात किंवा बांधतात आणि त्यातून केस गळतात किंवा तुटतात, ते केस गोळा करून जमिनीवर पुरावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावेत. जर ते शक्य नसेल तर केस कचऱ्यात टाकताना त्यावर थुंकावे. असं केल्याने कोणत्याही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसांचा वापर करू शकत नाही. तर मित्रांनो, अशी अपेक्षा करते की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अनुसरणार. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेकाल तेव्हा अनेक वेळा विचार कराल. व्हिडिओमधील हे उपाय अनुसरून तुम्ही तुमच्या जीवनातील येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न नक्कीच कराल. आशा करते की व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी आणि इशारा तुम्हाला नक्की आवडला असेल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ. श्रद्धा व्यक्त करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता, देवांचा देव महादेव नेहमी तुमच्यावर कृपा ठेवी. हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना.